उद्या अक्षय तृतीया, त्यामुळे आज आपण पटकन आमरस कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी 4 छान पिकलेले स्वच्छ धुवून हापूस आंबा घेतलेला आहे. त्याचा देठाकडचा भाग काढून आंबा अंगठ्याने सर्व बाजूनी प्रेस करून मऊ करून घ्यायचा, म्हणजे आंब्याचा रस व्यवस्थित निघतो, आंबा पटकन पिळला जातो. आता सर्व आंबे आपण या पद्धतीने पिळून घेत आहोत. पिळल्यानंतर हा रस चांगला फेटून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाहीत. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोय व साल यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालून पिळून घ्यायचे व तो रस काढलेल्या रसात मिक्स करायचा. आता यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा वाटी बारीक केलेला गूळ घालून चांगला विरघळून घ्यायचा. गुळाऐवजी तुम्ही साखरही येथे वापरू शकता. अर्धा चमचा सुंठ पावडर व चिमटभर मीठ घालून मिक्स करायचे. आता आपण आमरस टेस्ट करू. एकदम मस्त आमरस झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने आमरस करून पुरणपोळी, चपाती, पुरी यासोबत आमरसचा आस्वाद घ्या.